महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मराठा आरक्षणापाठोपाठ आता हिंगोलीत मुस्लिम बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। मराठा आरक्षणानंतर आता मुस्लिम समाज ही आरक्षणाची मागणी करत रस्त्यावर उतरले आहे। गेली अनेक वर्षापासून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागणी करूनही मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही। आज रस्त्यावर तसेच अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव परिस्थिती हालाकीची असल्याने मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत आहेत, तरी कोणत्याही सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही। यामुळे मुस्लिम समाजातील शिकवलेली मुलं शिक्षणापासून दूर जात आहेत। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यासोबत मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी देखील केली होती। तर आता आरक्षणावर हिंगोलीत मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत एकदिवसीय धरणे आंदोलन करत आरक्षण देण्याची मागणी केली आहे। आरक्षण दिले नाही तर यापुढे मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम बांधवांनी दिला आहे। यामुळे मराठा आरक्षणानंतर मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी करत रस्त्यावर उतरला असल्याचं पाहावयास मिळत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव। मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्वपक्षीय मुस्लिम समाजाच्या वतीने आज आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करीत आहोत, जेणेकरून राजेंद्र सच्चर समिती, मिश्रा कमिशन, महमूद रहमान समिती आणि माननीय उच्च न्यायालयाने निर्देशित करून सुद्धा सर्व सरकारने मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल कोणताही विचार केलेला नाही। मुस्लिमांना आरक्षण आजपर्यंत देण्यात आलेले नाही आणि आपल्या भारत देशामध्ये जवळपास 20% मुस्लिम संख्या असून सुद्धा या समाजाला तुम्ही नकारत असल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्रात जवळपास 14% मुस्लिम समाज आहे, तरी परंतु या ठिकाणी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आलेलं नाही। एवढे सर्व मान्यवरांचे रिपोर्ट असताना माननीय उच्च न्यायालयाने निर्देशित करून सुद्धा आम्हाला आरक्षण देण्यात आलेलं नाही। याकरता आम्ही एक आरक्षणाच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने करीत आहोत आणि या आंदोलनाची नोंद शासनाने घ्यावी आणि आम्हाला 10% आरक्षण द्यावं। शिक्षणात आणि नोकऱ्यामध्ये अति महत्त्वाचं आरक्षण आहे आणि जोपर्यंत तुम्ही आरक्षण आम्हाला देणार नाही तोपर्यंत मुस्लिम समाज हा विकासाच्या प्रवाहात येणार नाही आणि एका समाजाला मागं सोडून देश विकसित होणार नाही। देशाला जर विकास करायचा असेल तर एका समाजाला मागं सोडून देश हा विकसित होणार नाही आणि देशाचा विकास होणार नाही, असं या सर्व समाजाच्या वतीने आज रोजी आम्ही शासनाच्या पुढे मांडणी करत आहोत आणि मुस्लिमांना सुद्धा आम्ही आवाहन करीत आहोत की आपली मागणी पदरात पाडून घ्यायची असेल तर सर्व तळागाळातील आणि गरजू लोकांनी रोडवरती येऊन आपला हक्क आणि आपला अधिकार मागून घ्यावा, अशी मी विनंतीसुद्धा मुस्लिम समाजांना, सर्व मुस्लिम समाजातील युवांना करत आहोत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।